सुरुवातीला मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। राज्यात काही जिल्ह्यांसाठी आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। नाशिक घाट परिसर, पुणे घाट परिसराला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर पालघर, ठाणे, रायगड आणि धुळे या जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा आहे। मुंबईत सुद्धा पावसाचा इशारा देण्यात आलाय। रेड अलर्ट कुठे आहे? नाशिक घाटमाथा आणि पुणे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। ऑरेंज अलर्ट पालघर, ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सातारा घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। मुंबईसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर बातमी नाशिकमधून, नाशिक जिल्ह्यासाठी पुढील 3 तासासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। हवामान खात्याकडून आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून 2498 क्युसेकनं विसर्ग करण्यात येतोय। पुढील 3 तासासाठी नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जो आहे तो हवामान खात्याकडून जारी करण्यात आलेला आहे। या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन देखील आपल्याला सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान नाशिकच्या गोदावरी नदी पात्रामध्ये गंगापूर धरणातून 2498 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्याच्या घडीला सुरू आहे। जिल्हाभरातील अनेक धरणं जे आहेत ते आपल्याला भरल्याचं पाहायला मिळतंय। गोदावरी नदीवर असलेल्या अहिल्यादेवी होळकर ब्रिजवर आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर गोदावरी नदीची आपल्याला अद्यापही पूरसदृश्य परिस्थिती जी आहे ती बघायला मिळते। तर मध्यरात्रीपासून नाशिकमध्ये देखील पावसाच्या संततधारा ज्या आहे त्या कोसळत असल्याचं पाहायला मिळतंय। या संपूर्ण मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा जो आहे तो नागरिकांना देण्यात आलेला आहे आणि जिल्हा प्रशासन देखील आपल्याला अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।